केदारलिंग विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी रघुनाथ हरी पाटील तर व्हाईस चेअरमनपदी भिकूकृष्णा पाटील यांची बिनविरोध निवड। पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील केदारलिंग विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी रघुनाथ हरी पाटील तर व्हाईस चेअरमनपदी भिकूकृष्णा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली। धामणी खोऱ्यातील सर्वात जास्त सभासद संख्या व शेतकऱ्यांची मोठी आर्थिक उलाढाल असलेली सेवा संस्था म्हणून वेतवडे तालुका पन्हाळा येथील केदारलिंग विकास सेवा संस्थेस ओळखले जाते। 30 एप्रिल 1954 ची स्थापना असलेल्या या सर्वात जुन्या समजल्या जाणाऱ्या सेवा सोसायटीची निवडणूक झाल्यानंतर तिसऱ्या वर्षी चेअरमन शिवाजी ज्ञानू पाटील तर व्हाईस चेअरमन विष्णुरामजी पाटील यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने ही पदे रिक्त झाली होती। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संदीप पाटील, निबंधक कार्यालय पन्हाळा यांनी काम पाहिले। नूतन चेअरमन रघुनाथ हरी पाटील तर व व्हाईस चेअरमन विष्णुकृष्णा पाटील यांचा माजी चेअरमन बाबू महादेव दळवी, विष्णुकृष्णा सुतार, जयसिंग पाटील, तंटामुक्त अध्यक्ष विलास पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित सर्व संचालक व गावातील ज्येष्ठ नागरिकांना फेटे बांधण्यात आले होते। त्यानंतर ग्रामदैवत श्री ज्योतिबाचे दर्शन घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली। चेअरमन रघुनाथ हरी पाटील हे श्री मोरजाई सहकारी दूध व्यावसायिक संस्थेचे संस्थापक चेअरमन असून या माध्यमातून गावच्या विकासात ते सक्रिय असतात। तसेच गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखले जाते। निवडीनंतर जयसिंग पाटील यांनी मनोगत व्यक्त करत असताना गेल्या 3 वर्षात केदारलिंग विकास सेवा संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत यापुढेही आपण सर्वांनी एकत्र राहून संस्था व शेतकरी हितासाठी काम करूया असे आवाहन केले। आभार सचिव शंकर डकरे यांनी मानले। यावेळी क्लार्क जीवन सोनार, कर्मचारी राजाराम पाटील, विकास सेवा संस्थेचे सर्व संचालक, सभासद, गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी वेतवडेहून अनिल सुतार।